सर काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीने अंजली दमानियांनी जे काही त्यांना कॉल डिटेल ज्यांनी कोणी दिलेत ही कारवाई नेमकं कोणावर होणं गरजेचं ज्यांनी कॉल घेतलेत की ज्याला कॉल दिलेत तिला? अंजली दमानियांचा उद्देश हा नेहमी गोंधळ निर्माण करण्याचा, एक सनसनाटी निर्माण करण्याचा असतो. ते स्वतःला फुकटचं फौजदार सारखं ते सगळं करत आहे. मला सांगा की शिंदे साहेबांनी आणि अशोक खरात यांच्यामध्ये जे काही 17-18 कॉल झाले ते म्हणतात की लँडलाईनहून झाले. असं असेल तर शिंदे साहेबांच्या जे कॉल डिटेल्स यांना कुणी दिले, यांच्याकडे ते कसे आले? त्याचबरोबर त्यांनी अजूनही रुपालीताई चाकणकर यांचे सगळे कॉल डिटेल्स, किती मिनिट बोलले, काय नाही, सगळं सांगितलं. त्या मला एवढंच म्हणणं आहे की माननीय एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले, आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियांना मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणाला मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले.